व्यक्ती आपल्याला इलेक्शन पुरतीच दिसते। आज महाराष्ट्रामध्ये वारंवार येऊन सांगितलं जातं, उद्धव बाळासाहेब ठाकरे इनकी तो शिवसेना नकली है। अहो पण नकली शिवसेना असताना त्या नकली शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या सर्वांना नामोहरम करण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्रात येऊन सभा घ्याव्या लागतात। आणि मगाशीच कोणतरी दादा म्हणले की मला फोन येतो, मला मत देऊ नका, मोदींना मत द्या। तुमच्या लक्षामध्ये येत असेल तर आमचे चेहरे आधीच ढासळलेले आहेत, कपडे बदलावे तसे आम्ही पक्ष बदलतो हे सांगणारे इथले उमेदवार जे आहेत भाजपाचे। पुण्यामध्ये आमच्या पत्रकारांनी प्रश्न विचारला, अहो तुम्ही कपडे बदलता तसे पक्ष बदलता, प्रश्नाचं उत्तर आहे का? त्यांना प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही। चालणार आहे असा उमेदवार? चालणार आहे का? नाही। मग उठा, स्वाभिमान बाळगा आणि ठामपणे जनतेला सामोरे जा हे सांगणारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उभाठा या पक्षाचे निष्ठावंत महाविकास आघाडीचे उमेदवार, ज्यांच्या तुम्ही जर हे वचनपत्र वाचलं तर त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे कास निष्ठेची आहे, कास निष्ठेची आहे आणि विकास कोकणच्या शांत समृद्ध संस्कृतीचा करायचा आहे। कोकणामध्ये गुंडागर्दी नकोय, तर या कोकणाचा विकास झाला पाहिजे। कालच्या रत्नागिरीच्या सभेमध्ये उद्धव साहेबांनी पण सांगितलं, आम्ही कोकणाच्या विकासाच्या विरोधात नाही, पण कोकणाचा जर विनाश होणार असेल तर हो, मी ठामपणे हिंदुत्व सम्राटांचा मुलगा म्हणून त्याच्याशी सामना करायला तयार आहे। आणि आज जर तुम्ही पाहिलं तर माननीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, माननीय राहुल गांधी असतील, माननीय उद्धव साहेब असतील, हे त्या तत्वानी निष्ठेने लढायला सशक्त आहेत। मग आपण त्यांचे हात मजबूत केले पाहिजेत। म्हणून मी मगाशी म्हटलं की हे सगळं संविधान हळूहळू बदललं जात आहे, पण ही लढाई जर आपल्याला आता जिंकायची असेल, ही लढाई तुमची आमची आहे, ही लढाई संविधान रक्षणाची आहे, ही लढाई संविधानातलं शेवटचं तत्व लोकशाही, लोकांनी लोकांकरिता लोकांसाठी चालवलेलं शासन म्हणजे लोकशाही। पण आता काय आहे, नरेंद्र मोदींच्या मित्रासाठी आणि नरेंद्र मोदीच्या भ्रष्टाचारी भाजपावरती तर्फे चालवलेलं शासन म्हणजे लोकशाही। तुम्ही जर विरोधात एकही वाक्य बोलाल तर तुम्ही देशद्रोही आहात। मगाशी एक दादा म्हटले की जय श्रीराम, हो जय श्रीराम, राम कृष्ण हे आम्हालाही प्रिय आहे, पण तुम्ही जय भवानी सुद्धा म्हटलंच पाहिजे। जोरात एकदा आरवली द्या, जय भवानी, जय शिवाजी। आमच्या महाराष्ट्राची कुलदेवता आहे, तिचाही आम्हाला अभिमान आहे हे ठणकावून सांगणारे उद्धव साहेब, त्यांचे हात आपल्याला बळकट करायचे आहे। मग म्हणतात माझ्या मागे ही लढाई विजयाची हाती घ्या, हाती घ्या, ही लढाई संविधान रक्षणाची हाती घ्या। जोरात आवाज आला पाहिजे, मशाल, कारण आपलं चिन्ह चोरलं, आपला पक्ष चोरला, अरे बाप चोरला, कारण तुमच्या बापाचं नाव लावून तुम्हाला लढाई जिंकता येणार नाही, तुमच्या चेहऱ्यावरही लढाई जिंकता येणार नाही। म्हणून म्हटलं जातं की लढाई रणामध्ये जिंकली जात नाही, ती मनामध्ये जिंकली जाते। आणि जो मनामध्ये लढाई जिंकतो तो रणामध्ये जिंकतो। पण नरेंद्र मोदी साहेब हे मनामध्येच हरलेले आहेत आणि त्यांना दुसरा टेकू द्यायला गेलेले आपल्याकडचे 40-50 खोकेवाले, त्यांचे तर उमेदवार सुद्धा बदलले गेले, त्यांना त्यांच्या उमेदवारांवर खात्री नाहीये। आणि म्हणूनच होते की त्यांनी मनामध्ये लढाई हरलेली आहे, रणामध्ये ते जिंकणार नाही। पण महाविकास आघाडी तुमच्या आमच्या सर्वांच्या साक्षीने मनामध्ये लढाई जिंकलेली आहे आणि रणात
मशाल या चिन्हासमोर लक्षात ठेवा, चिन्ह आहे मशाल. आता उन्हाळ्याने जो ऊन तापलेला आहे आपल्या सर्वांना आज उष्णतेच्या झाडा जाणवतात आहे, पण आपल्या मनामध्ये या गद्दारांना गाडण्याची जी आग पेटलेली आहे ती भगवी मशाल आपल्याला हातामध्ये घ्यायची आहे. आणि येणाऱ्या 7 तारखेला विनायक राऊत साहेब यांना मशालीचं चिन्ह या बटनासमोर दाबून आपल्याला त्यांना विजयी करायचं आहे. ह्या हाती पुन्हा एकदा मशाल मशाल आणि मशाल. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आणि व्यासपीठावरील मान्यवरांचे आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.